नमस्कार. मी श्री ॲडव्होकेट एल टी नवलाज, चंदगड विधानसभामधला एक सामान्य कार्यकर्ता. मला एवढं सांगायचं आहे या गोष्टीबद्दल की जो आता महाराष्ट्रामधल्या विधानसभेची निवडणूक रणधुमाळी चालू आहे. हा विधानसभाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना या लोकोत्सवाला लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढणं गरजेचं होतं. हात जोडून 5ही उमेदवारांना मला कळकळीची विनंती आहे, ह्याला मठाधीशांना ह्याच्यामध्ये अडकून ठेवू नका, कुठल्या मठाला घेऊ नका. कारण जातपात धर्मपंथ हा व्यतिरिक्त त्यांनी शरीर धारण केलेले आहेत आणि सगळ्यांच्यासाठी त्यांनी आहेत. तुम्ही सगळ्यांनी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेत आहे. सर्वांनी ते आशीर्वाद घेतेवेळी निस्वार्थी भावनेनं निसंकोच मनानं त्यांचं तुम्ही आशीर्वाद शिरस्थान ठेवून बाहेर पडताय मठातनं. बाहेर पडल्यानंतर तुमच्या वॉर रूम सोशल मीडियाला ती फोटो जाते, ती व्हिडिओ जाते, ते संबंधित व्यक्ती त्याचे एडिटिंग करतोय. त्याला तुमच्या मनात तुमच्या कल्पनेत तुम्हाला जे पाहिजे ते आशीर्वाद तुम्ही त्याच्यात घालता आणि बाहेर समाजात फिरवता ते मेसेज की सामान्य लोकाला बघताना कळतं की ह्या महाराजाने ह्या व्यक्तित्वाला सपोर्ट केले, ह्या महाराजाने ह्यानं दिले. महाराज देत असेल तर घ्या, परंतु महाराजांना मी एक प्रश्न विचारतो की हे तुम्ही करू शकताय का त्या पीठावरती बसून की तुम्ही सगळ्यांना सांभाळणारे व्यक्तिपूर्वक कसं होऊ शकता, पक्षपूर्वक कसं होऊ शकता, समाजपूर्वक कसं होऊ शकताय, जातीपूर्वक कसं होऊ शकताय, हे मला महाराजांना विचारण्याची नैतिक जबाबदारी माझं नागरिक म्हणून भक्त म्हणून आहे. हे महाराज सर्वांच्यासाठी आहेत, सर्वासाठी आहेत. कारण आपण देवाला बघितलेलं नाही, आपण मूर्तीत बघत नाही, मातीत बघत नाही, पाणीत बघत नाही, पंचमहाभूतात बघत नाही. आपण महाराजांना व्यक्तित्वामध्ये, त्यांच्या जीवनमूल्यामध्ये आणि तत्वामध्ये बघतो. हे आज केविलवाणी प्रयत्न 5ही उमेदवार करत आहेत. हे कुठं तर थांबणं गरजेचं आहे. याच्यात मोठे पण नेते मंडळी मिरवा लागलेत की मी ह्या स्वामीजींच्या अनुयायी आहे, हे स्वामीजी माझे परम महास्वामीजी आहेत, त्यांचा मी परम भक्त आहे आणि त्यांच्या आड राजकारण चालवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न माझ्या चंदगड मतदारसंघामध्ये होत आहे. ते खरोखरच मला व्यक्तिगत जीवनात पण मला घडलेलं आहे. मी एका महाराजांच्या बरोबर एका खाजगी कार्यक्रमाला गेलो होतो. या खाजगी कार्यक्रमाला गेल्यानंतर महाराज आमच्या दुर्दंडेश्वर मठ म्हणून मुतनाळ शाखा मठ आहे, त्या शाखा मठला आलते. मी तिथं दर्शन घेतलो आणि काय करायला म्हटल्यानंतर मी त्यांच्याबरोबर असं प्रांजळपणाने त्यांच्याबरोबर गेलो. मी गेल्यानंतर एका प्रतिष्ठित डॉक्टरांचं उद्घाटन, एक्सरे मशीनचं उद्घाटन होता. ते करून आपण एका भक्तांच्या घरी गेलो. ते भक्त राजकीय व्यक्ती होता. बाहेर येत असताना त्यांच्या घरामध्ये एक त्यांच्या पक्षाचाच मटेरियल पडला होता, स्कार्फ आणि सगळ्या टोप्या हे झेंडा ते बघून महाराज वगैरे हसले, हे काय ठेवला हे नाही. त्याच्यानंतर आम्ही तिथं उभारलेलं एक फोटो घेतले त्या महाभावानं. ते फोटो घेतल्यानंतर ते फोटो त्यांच्या परम नेत्याला पाठवलं. त्या परम नेत्यानं अनेक लोकांना ते फोटो पाठवलं आणि त्याच्यामुळं एका व्यक्तीचं नाहकीने बदनाम पण केले आणि तत्वाला पण ह्यांनी तडा दिले आणि ह्याच्यात मठाला पण घेऊन पडले की मठाधीशांच्या स्वामीजींच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या सानिध्यात आपण पक्षात प्रवेश केले म्हणून हे केले. आणि त्यांचेच अनुयायी कार्यकर्ते ज्यावेळी माझ्या गावामध्ये प्रचाराला येऊन त्यांनी स्कार्फ घालून आलते. ते पूर्वाश्रमी भाजपचे कार्यकर्ते होते. माझ्या घरात आले, त्यांनी प्रचार केले की मी त्यांना म्हटलो, आम्ही सगळी मित्रमंडळी 5 वर्षे एका ठिकाणी काम केलेले आहोत आणि तुम्ही असं वागताय हे मला चांगलं वाटत नाही. कितीही माझ्या गळ्यात स्कार्फ घातला तरी माझ्या नेत्याला याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही, माझ्या प्रदेशच्या फडणवीस साहेबांना काही वाईट वाटत नाही. परंतु तुमचं मी गळ्यात स्कार्फ घालतो, परंतु त्याचा तुम्ही दुरुपयोग मताशी केला हे मला वाईट वाटलं. आणि जे महानुभाव हे सगळं घडून आणलं होतं त्यांना मी फोन केलो आणि फोन केल्यानंतर त्यांना मी म्हटलो की या गोष्टी तुम्ही एक व्यक्तित्व म्हणून महाराजांना पण मठाला पण तुम्ही याच्यात अडकून ठेवला आणि या घटना घडण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरला म्हटल्यानंतर त्यांना मी लगेच फोन केल्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग करू नका म्हणून म्हणाला. ते तुम्हाला दिसेल की रेकॉर्डिंग एवढ्यासाठी कराल की जे सत्य परिस्थिती आहे, जे सत्य आहे ते जनतेसमोर मला ठेवायचं होतं, का आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर ठेवायचं होते, आमच्या नेत्यांच्या समोर ठेवायचं होतं की असं तुम्ही एक कार्यकर्त्यांना तुम्ही जर करता तुमच्याकडे येत नसतील तर तुम्ही त्यांना कार्यकर्त्यांना एक प्रपोजल दिलेलं असते, ते पैशाच्या आमिषाला बळी पडत नसतील, काही गोष्टी तुमच्या प्रपोजलला त्यांनी बळी पडत नसतील, तुम्ही असं त्यांना नाहक बदनाम करणं, नाहीतर त्यांचा दुरुपयोग घेऊन तुम्ही काहीतरी वाईट मेसेज समाजाला देणं हे चुकीचं थांबवणं गरजेचं आहे. कुठंतरी ह्याला बळी न पडता माझे युवक, माझ्या महिला बहिणी,
माझ्या शेतकरी बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते ह्या सर्वांना मला कळकळीची विनंती आहे. मी माझं मत बोलत नाही, माझी भावना बोलत नाही. समाजातील सर्व पक्षातील, सर्व क्षेत्रातील, सर्व प्रांतातील, सर्व जातीतील प्रमुखांशी भावना मी तुम्हाला, वेदना तुम्हाला सांगायला लावलोय की कोणालाही काही गरज नसतोय. काही व्यक्तींना आशा दाखवला जातोय, प्रलोभन दाखवला जातोय, त्यांना मिसगाईड केला जातोय. ह्याला कोणी बळी पडू नका.